तर गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आज वार आहे संडे आणि वेळ झालेली आहे 11:30 वाजलेले आहेत. तर मी काटेमाल नाक्यावरती जेवून थांबलेलो आहे, पण बुकिंग नाही लागत आहे. तर मग मी विचार केला की जी आपल्याला व्हिडिओ एक बनवायची होती की खूप लोकांचे प्रश्न असतात मित्रांचेच आपल्या, आणि जे माझ्या पर्सनल कॉन्टॅक्टमधले त्यांचे पण आहे की दादा मी गाडी घेऊ का, किंवा मी गाडी घेऊन ड्रायव्हरला देऊ का चालवायला, काम होईल का किंवा मला जमेल का. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं, मी तर काय गोलबिल फिरून बोलत नाही. मला सरळ एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला गाडी येत असेल, ड्रायव्हिंग बद्दल नॉलेज असेल आणि तुम्ही बऱ्यापैकी गाडी चालवत आहे, थोडंफार मुंबईची माहिती असेल, तर तुम्ही गाडी घेऊ शकता. आणि स्वतः चालवणार असेल तर, किंवा तुमच्या घरात एखादा तुमचा भाऊ आहे किंवा काकाचा मुलगा आहे, तुम्ही दोघं जण मिळून गाडी चालवतायत, किंवा एक 8-9 तास चालवतो आणि दुसरा 8-9 तास चालवतोय, तर तुम्ही गाडी घेऊ शकता. नाहीतर मग जर तुम्ही स्वतः गाडी घेताय आणि स्वतःमध्ये जर 12 तास चालवण्याची क्षमता आहे, किंवा तुम्ही 12 तास काम करणार कंटिन्यू, तर तुम्ही गाडी घेऊ शकता. कारण का ओला उबरमध्ये असं खूप अप्स अँड डाऊन्स आणि खूप असे उतार चढाव आहेत की तुम्ही ते घेऊ नाही शकत, करू नाही शकत. की गाडी घेतली आणि मग तुम्ही विचार केला की मी 3-4 तास काम केला, मग होत नाही, कधी कधी बुकिंगच लागत नाही, मग काय करणार. आणि नवीन असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. आणि फक्त गाडी घेणंच नाहीये, तर गाडी घेतलं की EMI, VMI, मेंटेनन्स, त्याची पासिंग, हे सगळं काय आलं. पासिंगला नाही करून 30-40 हजार खर्च जातात 2 वर्षांनी. त्यामध्ये पूर्ण तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर लागतात, तो वेगळा विषय. पण रोड ऍक्सिडेंट झाले, प्लस ज्या छोट्या मोठ्या आपल्या ज्या ड्रायव्हरच्या काही हे आहेत, आपलं काय बोलतात त्याला, ड्रायव्हरचे हाल आहेत, ते खूप जास्त आहेत की जोपर्यंत तुम्ही या लाईन मध्ये उतरत नाही तोपर्यंत करणार नाही. कारण का व्हिडिओमध्ये किंवा असं बघून फक्त एवढंच वाटतं की गाडी चालवली की पैसे भेटणार, किंवा गाडी चालवली की काम झालं, अरे इथं काय इझी आहे, आपण गाडी चालवली की होईल. पण ती ट्रिप भेटणं आणि ट्रिप कुठून घेणं आणि कसं घेणं, कोणत्या टायमाला कुठे जाणं की नाही जाणं, हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. की माहिती वाटलं तुम्हाला 1000 रुपये दाखवतात आणि तुम्ही अशा लोकेशनवरती जाऊन बसले की तिकडं ट्रिपच नाही भेटणार नंतर. मग तिकडनं परत तुम्ही माहिती पडलं की 20-25 किलोमीटर एमटी आले, तिकडं तर तुम्ही वाट बघणारच अर्धा-1 तास. तो अर्धा-1 तास गेला, तिकडनं एमटी आले ते गेले, म्हणजे तुम्ही ती ओव्हरऑल तुम्हाला ती 600 रुपयात पण नाही पडणार ट्रिप. तर अशा खूप अशा ट्रिप्स असतात, अशा खूप म्हणजे जागा असतात की तिकडे नंतर गेल्यावरती लवकर ट्रिपच नाही लागत. असे खूप सारे अंबरनाथ MIDC एरिया आहे, भिवंडी आहे, आणि अशा खूप सारे एरिया आहेत की जिथे लवकर ट्रिप लागत नाही. तर मला एवढंच बोलायचं की थोडंसं माहिती करून घ्या. आणि डायरेक्ट समजा असं कोण विचार करत असेल की मी गाडी घेतो मग शिकतो मग मी चालवतो, तर भाई तसं नाही होणार. कारण का त्यामध्ये पण खूप फॉलोअप आहे. तुम्हाला लायसन्स वगैरे काढावं लागेल, गुमास्ता काढावं लागेल, मग ती गाडी तुमच्या नावावरती होते. गाडी घेण्यासाठी TR लायसन्स लागतो. तर हे खूप प्रोसिजर आहे याच्यामध्ये पण. आणि जर तुम्ही दोघं भाऊ वगैरे, काकाचा मुलगा किंवा असं कोणी मिळून घेऊ शकतात आणि चालवणार असाल तर ठीक आहे. एकाने कंपनीला चालू किंवा एकाने ओला उबरला, किंवा दोघं पण ओला उबरला अर्धा टाइम चालू शकतात. आणि मेन म्हणजे तुम्ही आता दुसरा प्रश्न असा असतो की मी गाडी घेऊन ड्रायव्हरला देऊ का. तर भाई त्यात काय फायदा सांगा ना. तो तुम्हाला 800 रुपये देणार दिवसाला, महिनाभर पण त्यांनी पूर्ण म्हणजे एकही सुट्टी घेताना गाडी चालवली तर किती झाले, 8-3-24 तुम्हाला मिळणार, बरोबर. 24,000मधून समजा 15,000चा तुमचा EMI आहे, बरोबर. राहिले तुमचे 8,000 रुपये. 8,000 रुपये समजा तुमचा 2-4 हजार रुपये मेंटेनन्स गेला, 3,000 पकडा, राहिले किती, 5,000 रुपये. 5,000 रुपयासाठी तुम्ही काम करणार किंवा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार आणि दुसऱ्याच्या हातात गाडी देणार. प्लस त्यांनी काय रोडवरती ऍक्सिडेंट झाला, काय झालं, लाव मालकाला फोन तुम्हाला येणार, परत ते डोक्याला ताप. म्हणजे 5,000 रुपये एवढं करण्यापेक्षा नाही केलेलं बरं ना. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, समजा तुम्ही विचार करणार की ओला उबरमध्ये नाही, मी तर कंपनीला लावतो गाडी, किंवा मी गाडी घेतो आणि ड्रायव्हरला देतो आणि कंपनीला लावतो, मग तर मला फिक्स पॅकेज भेटेल मित्रांनो. पण तो किती दिवस भेटेल, एक थोडे दिवस. कारण का ड्रायव्हर असे असतात की काहीच चांगले असतात, त्यावरती बोटावरती मोजणं पुरते. आणि तुम्ही बघा, गाडी घेतली ना, तुम्ही तुमच्या घरी असणार, तुम्ही गाडी कंपनीला लावणार, म्हणजे जे काय तिकडे कॉन्टॅक्ट बनणार, जे काय त्याचा नेटवर्क बनणार ना, तो त्या ड्रायव्हरचा बनणार. कारण का त्यांच्या परिचयामध्ये तो ड्रायव्हर असणार. आणि मग काय होणार, कालांतराने तो धंदा वगैरे सगळं शिकून घेणार, तुमचं किती काय पेमेंट आहे, कसं काय, ते सगळं तो बघत असतो, त्याला सगळं माहिती असतं. तो ते बघत राहणार. आणि मग नंतर काय होणार, 1-1.5 वर्षानंतर तो बोलणार की मला नाही जमत आहे, किंवा मी नाही चालवते, तुम्ही दुसरा बघा, मी माझी गाडी घेतो. तुम्ही काय करणार, तुम्ही त्याला विकत नाही घेतलंय,
मग तो त्याची गाडी घेणार आणि तो स्वतःचं काम करणार. मग नंतर काय होणार, ती गाडी तुमच्या अंगावरती पडणार. आणि गाडी अंगावरती पडली तर 16,000 रुपये जो पण काही EMI असेल तो तुम्हाला तुमच्या खिशातून, कारण का तुम्ही इथं नोकरी करताय, तुम्ही तुमचं काम सोडून गाडी नाही चालू शकत. आणि मग ते उभ्या गाडीचे तुम्हाला EMI भरत राहावे लागणार. 1 महिना पण तुम्हाला ड्रायव्हर नाही भेटला तर तुम्हाला पूर्ण उभ्या गाडीचे EMI भरत राहावे लागणारच. म्हणून सांगतो की तुमच्याकडे जर स्वतः चालवण्याची क्षमता आहे, स्वतः चालवणार असाल, 12 तास मेहनत करणार असाल, किंवा अजून कोण 1-2 भाऊ तुम्ही जण म्हणजे काम करू शकता एकाच गाडीवर, तर तुम्ही घेऊ शकता गाडी. पण दुसऱ्याच्या भरोश्यावर गाडी नाही घेऊ शकत. कारण का दुसऱ्याने जर म्हणजे कोणी पण असेल तो स्वतःचा धंदा शिकतो अगोदर आणि मग स्वतःची गाडी घेतो. गाडी घेणं काय मोठी गोष्ट नाही, लाख रुपये भरले तरी गाडी येते. तर गाडी घेणं काय एवढी मोठी गोष्ट नाही. तो स्वतःची गाडी घेणार आणि मग तुम्हाला चावी देणार आणि मग तुम्ही ड्रायव्हर शोधत बसणार आणि मग त्या उभ्या गाडीचे EMI भरत राहणार. माझे किती रिलेटिव्ह बोललेत की मी गाडी घेऊन दुसऱ्याला देऊ का. मी सगळं नाहीच बोलतो की बाबा दुसऱ्याच्या भरोश्यावरती गाडी घेऊच नका. जर त्याने हात वरती केले तर तुम्ही काय करणार, तुम्ही तुमचं ऑफिस सोडून गाडी नाही चालू शकत. आणि लगेच दुसरा ड्रायव्हर भेटणं हे म्हणजे अशक्य आहे की लगेच ड्रायव्हर भेटणार नाही. मग काय करणार तुम्ही. त्यामुळे जर तुम्ही स्वतः चालवणार असाल आणि 12-13 तास काम करणार असाल तर तुम्ही गाडी घेण्याचा विचार करू शकता. ते पण तुम्हाला प्रॉपर गाडी आली पाहिजे. त्या अगोदर तुम्ही गाडी असं विचार करणार की मी गाडी घेतो आणि मग शिकतो आणि मग ओला उबरला चालवतो, तर भाई ही मोठी प्रोसेस होईल. तर असं करू नका. जे काय आहे ते मी एकदम तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, तर भेटूया आता आपण उद्या.